सेवा सदन शिक्षण संस्थेचा शतसंवत्सरीय महोत्सव 2026 2 जानेवारीपासून वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल. स्व रमाबाई रानडे पुरस्कार वितरण व व्याख्यानमालेचे आयोजन. शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित सेवा सदन शिक्षण संस्था 100व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेचा शतसंवत्सरीय महोत्सव दिनांक 2 जानेवारी 2026 ते दिनांक 2 जानेवारी 2027 या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी या शताब्दी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचवेळी शैक्षणिक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शतसंवत्सरीय महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता सेवा सदन शिक्षण संस्थेचा परिसर सीताबर्डी नागपूर येथे श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष व आध्यात्मिक गुरु प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी असतील, तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त संस्थेतर्फे रमाबाई रानडे स्मृती द्विदिवसीय व्याख्यानमालेत गीता परिवारचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांची 2 व्याख्याने होणार आहेत. त्यात शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता SNDT विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेत शिक्षणातील समत्व योग या विषयावर, तर रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता प्लास्टो टँकचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत जानो गीता बनो विजेता या विषयावर ही व्याख्याने होतील, अशी माहिती सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांच्या वतीने देण्यात आली. रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेतून उभी झालेली संस्था आहे आणि ती आता शतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 2 जानेवारी 2026ला 99 वर्ष पूर्ण होऊन 100वं वर्ष या संस्थेला लागते. तर त्यानिमित्ताने वर्षभर आपण संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण केलं गेलं आहे. 2 तारखेला माननीय आध्यात्मिक गुरु गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन आहे शतसंवत्सरीय महोत्सवाचं. त्याच दिवशी तो संस्थापक दिन असतो, त्याचं पण उद्घाटन आहे. आणि त्या दिवशी आपण गेल्या 11 वर्षापासून रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार देत असतो, की जी व्यक्ती किंवा जी संस्था समाजामध्ये प्रसिद्ध परांमुख राहून काम करते, कुठल्याही प्रसिद्धीच्या झोकात ती येत नाही किंवा प्रसिद्धी मिळावी म्हणून ते काम करत नाही, तर केवळ समाजासाठी ती काम करत असते, तर अशा संस्थेला आपण दरवर्षी पुरस्कार देत असतो. तो पुरस्काराचं पण हे 11वं वर्ष आहे आणि तो पुरस्कार त्या दिवशी माननीय गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राहणार आहेत. ते या शतसंवत्सरीय महोत्सवाची जी स्वागत समिती आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि ते सेवा सदनचे आमसभेचे सदस्य आहेत. त्यांचा सेवा सदनवरती अतिशय प्रेम आहे आणि त्यांचं ते हितचिंतक आहे. ते या समितीचे स्वागताध्यक्ष आहेत. माननीय नितीनजी गडकरी आणि चंद्रशेखरजी बावनकुळे हे सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि हा कार्यक्रम सेवा सदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात 2 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता होऊ घातलेला आहे. यावर्षी हा जो पुरस्कार आपण देतो आहे तो अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांना हा पुरस्कार मिळतो आहे. हा पुरस्कार 51,000 रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असा आपण दिला जातो. आणि याची एक समिती आहे, 5 सदस्यांची एक समिती आहे, परीक्षक समिती. त्यांच्याकडे सेवा सदन शिक्षण संस्था समाजामध्ये कुठल्या संस्था काम करतात हे बघत असतं आणि ही 5 लोकांची समिती, परीक्षक समिती तिथे जाऊन प्रत्यक्ष बघून त्यांच्या लोकांशी वार्तालाप करून मग ही त्याचं निवड करत असते. निवड समिती तिथे प्रत्यक्ष जाऊन संस्थेची निवड करत असते. याशिवाय आगामी वर्षभर सेवा सदन संस्थेतर्फे जानेवारीत शिक्षणाची वारी, फेब्रुवारीमध्ये डीएडच्या माजी विद्यार्थ्यांचा माहेर मेळावा, शिक्षक विकास कार्यशाळा, तसेच खेळ, विविध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, संवाद पालकांशी, नॅशनल कॉन्फरन्स, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, सामाजिक उपक्रम इत्यादी विविधांगी कार्यक्रम या शताब्दी वर्षात आयोजित करण्यात येणार आहेत. या पत्रिपरिषदेत संस्था अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत, स्वागत समिती
कार्याध्यक्ष बापू भागवत, सचिव डॉक्टर मुरलीधर चांदेकर व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। Be vocal for local and visit ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताइवान खेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।